दोघांचं ट्युनिंग टायमिंग परफेक्ट पाहिजे. म्हणजे युजली मलाच हिला उचलायचं असतं त्यामुळे ही पडली नाही पाहिजे. गिरिजाचं अख्खं वजन मी माझ्या मानेवर घेतलेलं आणि त्याच्यात ती गोल फिरत होती. तर तो एक छान स्टंट पण होता आणि डान्सचा भाग होता. आणि जेव्हा मी ते बघितलं ऑन स्क्रीन तेव्हा कमाल वाटलं. ते आम्ही काही पोस्ट केलं तरी त्याच्या खाली पण कमेंट्स येतात किंवा मेसेजेसमध्ये पण येतं की दोघं एकत्र काम करा किंवा मग तुम्हाला मिस करतो. तर अजूनही खूप मेसेजेस येतात, त्यामुळे खूप छान वाटतं. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2025 लवकरच तुमच्या भेटीस येत आहे आणि तुम्ही ज्या कलाकारांना मिस करत होतात असे जयदीप आणि गौरी माझ्यासोबत आहे. कसे आहात? खूप छान. मस्त. कसं वाटतंय पुन्हा एकदा स्टार परिवारचा एक भाग होता येणार आहे? किती आनंद होता आता? आनंद तर आहेच, कारण आत्ताच मालिका संपली होती. तर थोडं असं होतं की आता सगळे जे सोहळे आहेत, गणपती गणेशोत्सव सोहळा होतो, पुरस्कार सोहळा होतो, धिंगाणा हा इव्हेंट आहे, शो आहे, तर ते आम्ही मिस करणार. पण तेवढ्यातच स्टार प्रवाहाने आम्हाला बोलवलं आणि आम्ही प्रभा पुरस्कार या सोहळ्याचा एक भाग होतोय आता. तर आनंद आहेच ऑफकोर्स, आणि दोघं एकत्र परफॉर्म करतोय, त्यामुळे परत एकदा जयदीप गौरीला एकत्र बघता येतंय. पुन्हा परत कधी एकत्र मिळणार? पुन्हा परत कधी हे माहीत नाही. आता तरी आम्ही परिवार पुरस्कार सोहळ्यात एकत्र डान्स करतोय आणि एक्सायटेड आहोत. जसं गिरिजाने सांगितलं की खूप बरं वाटलं की स्टार प्रभाने पुन्हा एकदा आम्हाला बोलवलं आणि एवढ्या मोठ्या सोहळ्याचा आम्हाला सुद्धा एक भाग होता येत आहे. सो मेहनत करतोय. डान्स परफॉर्मन्स सगळ्यांची आमच्याकडून खूप जरा जास्त अपेक्षा असते की तुम्ही छान डान्स करता तर त्याचं प्रेशर आहे की आपल्याकडून काही चूक व्हायला नको आणि आपण चांगला डिलिव्हर करायला पाहिजे. सो रिहर्सलसाठी आलो आहे, प्रॅक्टिस चालू आहे. पण त्याच अपेक्षा भंग नको व्हायला म्हणून किती प्रॅक्टिस करतोय? खूप प्रॅक्टिस करतोय, कारण मेहनतीला पर्याय नाही नसतात, त्याच्यामध्ये काही ना काहीतरी स्टंट्स असतात, त्याच्यामुळे त्या गोष्टी टेक्निकली केल्या पाहिजेत. कोणाला काही लागलं नाही पाहिजे, पडले नाही पाहिजे, त्यामुळे ते टेक्निकली होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे दोघांचं ट्युनिंग टायमिंग परफेक्ट पाहिजे. म्हणजे युजली मलाच हिला उचलायचं असतं त्यामुळे ही पडली नाही पाहिजे. तर त्याची प्रॅक्टिस तर करावीच लागेल. आणि जसं मी सांगितलं, मेहनतीला पर्याय नाही. सो मेहनतीशिवाय काहीच होणार नाही. तो मेहनत घेतोय आम्ही. ऑन स्क्रीन केमिस्ट्री खूप सगळ्यांना आवडायची, तर इथे डान्समध्ये केमिस्ट्री किती जुळून येते? कोण पटकन विसरतं आणि कोण सावरून घेतं? पटकन मीच विसरतो आणि पटकन ही शिकते. माझा डान्स इज नॉट माय कप ऑफ टी, पण कोरिओग्राफर्स माझ्याकडून छान काम करून घेतात आणि मी सुद्धा माझे 100% देण्याचा प्रयत्न असतो आणि त्यामुळे मी बऱ्यापैकी हिच्यासोबत डान्स करू शकतो. पण आय थिंक शी इज द बेस्ट. पण याआधी स्टारच्या अनेक सोहळ्यात तुम्ही परफॉर्मन्स केलाय. एक असा डान्स असेल जो नेहमी लक्षात राहतो किंवा भेटलं की असं आठवतं, अरे तो डान्स आठवतोय? असं एक नाही सांगता येणार, कारण की प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी नवीनच स्टार प्रवाह करायचा प्रयत्न करतो आणि फक्त आमच्या ॲक्टसाठी नाही, सगळ्यांच्याच ॲक्टसाठी. त्यामुळे प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी वेगळं असतं, फॉर्म वेगळा असतो, गाणी वेगळी असतात, कधी कधी प्रॉप्स येतात. तर असं एक नाही सांगता येणार. एक मोमेंट मी सांगेन की एका परफॉर्मन्समध्ये माझ्या गळ्यात बेल्ट होता आणि मी माझं गिरिजाचं अख्खं वजन मी माझ्या मानेवर घेतलेलं आणि त्याच्यात ती गोल फिरत होती. तर तो एक छान स्टंट पण होता आणि डान्सचा भाग होता. आणि जेव्हा मी ते बघितलं ऑन स्क्रीन तेव्हा कमाल वाटलं. ते म्हणजे मलाच असं झालं की अरे हे आम्ही केलंय. प्रॉप जेव्हा आम्हाला सांगितलं तेव्हा आम्हाला काही वाटलं नाही, पण जेव्हा आम्ही करायला सुरुवात केली तेव्हा आम्हाला कळलं की ते जेवढं सोपं वाटतंय तेवढं सोपं नाही आहे. पण नशिबाने तो स्टंट आम्ही खूप पटकन शिकलो आणि ते छान दिसलं. हीच आमची केमिस्ट्रीची मजा आहे. पण आता हीच केमिस्ट्री किती मिस करता? कारण की आता मालिका संपली आहे, तर मिस किती करता आणि एकमेकांना टच मध्ये असतं? डेफिनेटली आम्ही एकत्र काम करणं मिस करतोय, एकमेकांना मिस करतोय. रोज भेट होत नाहीये आमची. जशी गेली 5 वर्ष रोज आम्ही भेटायचो, रोज एकत्र काम करायचो, ते आता होत नाहीये. आय थिंक 1.5 महिना झाला आज. पण रिहर्सलच्या निमित्ताने भेट होते. मध्ये महासंगीत सोहळा होता, स्टार प्रवाहाच्या मालिका सगळ्या त्याच्यात संगीत सोहळा होता, तर तिथे आमची भेट झालेली. आता इथे रोज भेटणं होतं आहे. सो आय एम व्हेरी एक्सायटेड टू वर्क विथ हर अगेन. पण मालिका संपल्यावर DMs किती आलेत की
पुन्हा लवकर या असे? खूप येतात, अजूनही येत आहेत. म्हणजे आम्ही काही पोस्ट केलं तरी त्याच्या खाली पण कमेंट्स येतात किंवा मेसेजेसमध्ये पण येतं की दोघं एकत्र काम करा किंवा मग तुम्हाला मिस करतो. तर अजूनही खूप मेसेजेस येतात. त्यामुळे खूप छान वाटतं की जरी आता मालिका संपली असली तरी ते एक फॅमिलीसारखं झालं आहे की ते मिस करतात आणि खूप हक्काने आम्हाला सांगतात की आम्हाला तुम्हाला बघायचं आहे, भेटायचं आहे. शेवटचं विचारते की यंदा काय स्पेशल घेऊन येत आहे? यंदा काहीतरी वेगळं, अजून डिफिकल्ट. आम्ही पहिल्यांदा राया आणि मंजिरीसोबत डान्स करतो. तर आमच्या चौघांचा एकत्र परफॉर्मन्स येतो आणि त्याच्यात पण एक बऱ्यापैकी लिफ्ट्स वगैरे आहेत. म्हणजे हिला उचलायचं आहे आणि तेही छान बघण्यासारखं आहे. तर त्याच्यावर मेहनत चालू आहे आणि तुम्हाला बघितल्यावर आवडेल ते. लिफ्ट करायची भीती वाटते? कधी कधी वाटते. बट आता प्रेक्षकांना काय सांगाल की एवढी जर तुम्ही ते बोलता ना एक धाडस करता आता लिफ्ट करायचं, एवढा डान्स करायचा, तर प्रेक्षकांना काय सांगाल? आम्ही जे कोरिओग्राफर्स आमच्यावर जो विश्वास ठेवतात आणि त्या हिशोबाने कोरिओग्राफ करतात, तर आम्ही नेहमी हा प्रयत्न करतो की आपण बेस्ट द्यायचं आणि त्यांनी जसं दाखवलं आहे तसं आपण थोडं तरी तसं दिसेल असं परफॉर्म करू, जेणेकरून ते एवढी जी मेहनत घेत आहेत त्याला आपण म्हणजे आम्ही दिसणार आहोत पण त्याच्या मागे त्यांची मेहनत आहे. तर ती मेहनत दिसली पाहिजे आणि चांगलीच दिसली पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही कायम मेहनत घेतो दोघंही. तर येस, मेहनत घेतोय आणि आता आम्ही दोघंच नाही आहोत तर आम्ही 4 जण आहोत. त्यामुळे चौघांचं सेम परफॉर्मन्स दिसणं, चौघांचे सेम मुमेंट्स दिसणं खूप महत्त्वाचं आहे. तर आम्ही चौघंही मेहनत घेतोय. तर प्लीज तुम्ही परफॉर्मन्स बघा आणि माझी खात्री आहे तुम्हाला तो नक्की आवडेल. नक्कीच आम्ही बघू आणि थँक्यू सो मच आणि लवकर या आमच्या भेटीला. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.